एलिझाबेथ बाळा घाबरू नकोस, मी आहे ना. मी तुला कायमच बरं करणार आहे. सोडा मला एलिझाबेथला भेटायचंय. सोडा मला. आरडाओरड नाही करायची. सोडा मला एलिझाबेथला भेटायचंय. मला सोडा. सोडा मला. राजाराम म्हणाले की तुम्ही कुठल्या तरी नर्स बद्दल विचारत होतात. हो एलिझाबेथ, कोणी नर्स आहे, येते, मुलांना बरं करते. मंदार सारखा म्हणतोय त्याला तिला भेटायचंय. मला खरंच काही कळलं नाही काय चाललंय. मला माहिती आहे काय चाललंय ते. एलिझाबेथ कुणी नर्स किंवा व्यक्ती नव्हती. ती भास्करचा भास होती. मे बी अनाथ असल्यामुळे तो एलिझाबेथला आईच्या ठिकाणी बघायला लागला. ती खरंच अस्तित्वात आहे असं म्हणायला लागला. ती काळजी घेते, बरं करते, त्या जुन्या बिल्डिंगमध्ये राहते, हे सगळं त्याला खरं वाटायला लागलं होतं. तो तिला आई म्हणायला लागला होता. लहान मुलांच्या बाबतीत हे खूप सहज होतं. भास्करला जेव्हा जेव्हा शक्य झालं तेव्हा तेव्हा त्यानं त्या जुन्या बिल्डिंगमध्ये जायचा प्रयत्न केला आणि आम्ही त्याला थांबवायचा. मला असं वाटतं की भास्कर जेव्हा मंदारला भेटला असेल ना, तेव्हा त्यानं एलिझाबेथची गोष्ट त्याला अगदी रंगवून सांगितली असणार. मंदारची पण आई नाहीये, बरोबर? एक्झॅक्टली. एकाच सिच्युएशन मधली दोन्ही मुलं. आणि आता भास्करला जे भास व्हायचे ते आता मंदारला व्हायला लागले आहेत. मंदार आम्हाला जुन्या बिल्डिंगमध्येच सापडला. एलिझाबेथला भेटायला गेला असणार. आणि आता एलिझाबेथ मंदारसाठी सुद्धा त्याच्या आईच्याच जागी असेल हे नक्की. डॉक्टर, हे सगळं खूप भयानक आहे. म्हणजे घाबरू नका मिस्टर साठे. कधी कधी भास सुद्धा संसर्गजन्य असतात. आम्ही आमच्या मेडिकल टर्म्समध्ये याला शेअर्ड सायकोसिस असं म्हणतो. शेअर्ड सायकोसिस लहान मुलांमध्ये कॉमन आहे हे भास तात्पुरते असतात. हळूहळू मंदार भास्करला विसरेल आणि मग एलिझाबेथला सुद्धा. तुम्ही फक्त मंदार जास्तीत जास्त आनंदी कसा राहील याची काळजी घ्या. त्याच्याकडनं घ्या, म्हणजे तो लवकर बरा होईल आणि लवकर घरी जाईल. ही औषधं लागतील. एक रिक्वेस्ट होती मिस्टर साठे. बोला. मंदारला एलिझाबेथ दिसते ही गोष्ट डॉक्टर राधिकांना प्लीज कळू देऊ नका. का? डॉक्टर राधिका जरा इमोशनल आहेत आणि भास्करबद्दल ते जरा जास्तच काळजी करायच्या. भास्करला एलिझाबेथ दिसते हे जेव्हा त्यांना कळालं होतं तेव्हा त्यांनी खूप उपाय केले होते, पण शेवटपर्यंत भास्करच्या डोक्यातून एलिझाबेथचं भूत काही गेलं नाही. आणि भास्करच्या जाण्यामुळे त्यांना खूप मोठा धक्का बसलाय.
तुम्ही एक नोटीस केलं नसेल, पण डॉक्टर राधिकाच्या मनातील भास्करची जागा आता मंदारनं घेतली आहे. त्याच्यामुळे त्यांना नाही कळालं तरच बरं होईल. ठीक आहे. थँक्यू. आणि मंदारला जाग आली की कळवा. येतो. ए मंदार, नाही नाही नाही